सासूबाई नमस्कार. काय सून येते आता घरी, काळजी करू नका. सगळी अगदी काळजी घ्यायला ती सज्ज झालेली आहे. हा आई, तुम्हाला किती मुलं? मला 2 मुली आणि 1 मुलगा. सगळ्यात मोठी मुलगी कोण? मुलगा मोठा, 2 नंबर मुलगी आणि लास्ट. दुसऱ्या मुलीचं पण लग्न झालं? हो झालेलं. आता तिसऱ्या मुलीचं लग्न? तिसऱ्या मुलीचं लग्न. काय असतं जेव्हा लग्न होतं तेव्हा? तो क्षणच नको वाटतो, तो 1 दिवसाचा. हा का? वाईट वाटतं ना खूप. म्हणजे लहानाचे मोठे करायचे आपण, आणि इतर वेळेला काय नाही, पण ज्या दिवशी जातात ना लग्न करून त्या दिवशी नकोच वाटतो बस. हो का? सगळं आठवत असेल? सगळं आठवत. बालपणापासून त्या सगळ्या आठवणी आठवतात. पण कशी होती मस्ती वगैरे? मस्तीखोर करायची, कधी भांडणं नाही बहीण भावांबरोबर, आणि समजूतदार, हट्टीपणा नाही कधी केलेला. कधीच नाही? कधीच नाही. म्हणजे आहे त्याच्यात समाधानी. एकदम शांत? शांत नाही तसे आहे ते, पण म्हणजे असं बहीण भावांमध्ये कधी असे भांडणं नाही. मोठ्या मुलीचं लग्न झालं ना, त्या असं वाटायचंच नाही दोघे बहिणी म्हणजे बाहेर, सगळ्यांना वाटायचं मैत्रिणी. हो का? तुमच्याशी वगैरे वागणं? हाय व्यवस्थित. माझं म्हणजे उठल्यापासून सारखं वैशो तिचं नावच असतं तोंडात. आता जाणार आहे तर तेवढंच वाईट पण वाटतं, आणि म्हणजे चांगल्या घरात जाते त्याचा पण आनंद आहे. काय ताई, काय म्हणणे? काय मिस करणार या घरात? फॅमिलीच सगळ्यात जास्त. हसणं खेळणं आमचं. आईचं वैशू? वैशू हो, ती पण मैत्रिणी सारखीच राहते. हो, सगळी गोष्ट सांगती, काय प्रॉब्लेम. काय सांगणार आई तुम्हाला त्याला? तुम्ही आता तिला काय सांगणार लग्न करून चालली अशा वेळेला? तिला म्हणजे तेच घरात व्यवस्थित राहणे, सासूबाईंकडे म्हणजे आईसारखंच आईप्रमाणे सांभाळायचं. आणि ती आम्ही एकत्र फॅमिली असल्यामुळे तिला आधी सगळ्या गोष्टीच्या सवय आहेच. हो. काय ताई, काय झालं? खूप डोळे दाटत आहे. मग एप्रिल मध्ये काय होईल लग्नाच्या दिवशी? आत्ताच एवढ्या आठवणी आल्यात सगळ्यात. पण मिस्टर चांगले आहेत ना? हो. काल शिर्डीला नेऊन आणले ना. छान आहे त्यांचा स्वभाव. सासूबाई नमस्कार. कसं गेलं बालपण त्याचं? छान. हसून खेळून, स्वभाव खूप चांगला आहे. हो का? लहान. पण काय काळजी घ्यायला सांगाल सुनेला? माझी आम्हाला सगळ्यांना प्रेम दिलं बस. याच्या पलीकडे आणि कसली अपेक्षा नाही बस. फक्त प्रेम, प्रेमाची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. काय ताई तुझं म्हणणं आहे? हो, ते तर देणारच. हो ना. सासूबाई काय बोलणार आणखीन, काय सांगणार? माझ्या 2 मुलींची लग्न झालीत, आता त्या तर त्यांच्या घरी आहेत. तर ही तिसरी मुलगी समजून हे करणार मी. तिसरी मुलगी समजणार ना, कारण घरामध्ये आम्ही कोण नाही, फक्त 3 माणसं असतो. तो कामाला जाणार, आम्ही दोघीच दिवसभर घरात. माझे मिस्टर 1 वर्ष झालं वारले. काय करायचे ते? ते चर्चगेटला सिटी मध्ये टेक्निशियन सुपरवायझर होते. अच्छा अच्छा अच्छा. एक मोठा मुलगा आहे मालाडला, एक लहान लग्नाचा. कळलं. त्यामुळे ताई खूप मोठी जबाबदारी आहे तुझी. म्हणजे आम्ही वारकरी, आमचा संपूर्ण सगळ्या घरांना वारकरी आहे. मच्छी वगैरे आम्ही काय खात नाही. देवाधर्माचं गौराई, गणपती, 7 दिवसाचे गणपती, गावाला सगळं म्हणजे देवाचं खूप असतं आमच्या घरात. आमचे सासरी पंढरपूरच्या वाऱ्या करायचे, म्हणजे पूर्ण वारकरी घराणा आमचा. आतापर्यंत आमच्या गाळ्यामध्ये माळा आहेत. छान आहे. पायवारी करतो आम्ही, प्रत्येक वर्षाला जातो. म्हणजे खूप. आता माझी तब्येत बरी नाही म्हणून मी 2-3 वर्ष गेली नाही. हा लहान असताना 5 महिन्याची याला मी घेऊन गेलेली तेवाळ्या. बापरे. 5 महिन्याचा असं हातावर नेलेला, पायवारी पूर्ण केलेली. फलटणला गेल्यावर त्याची तब्येत बिघडली, म्हणजे तिथपासून आम्ही पायवाऱ्या करतोय. पूर्ण आमचा घराणा संपूर्ण तोच आहे. वा 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 वा. मग मजा आहे. आता मग बघा, सण आहे म्हटल्यानंतर तुझ्यावरती ताई जबाबदारी असणार. कोणी घरी आले पाहुणे की त्यांना काहीतरी द्यावं लागणार. मग आता आम्हाला बघायचंय तू किती वेळात, किती मिनिटात पटकन खायला घेऊन येते सगळ्यांना. पाहुणे आलेत ना? चला लवकर, वेळ सुरू झाली. ठेवा, बसा. चला, छान खायला आणलेलं आहे, द्या सासूबाईंना.
थोडस घ्या सासूबाई, घ्या हो, घ्या. आई काय घेते बघूया. वा वा, छान. आणि बाकी काय तुम्ही घ्या ना. मिस्टरला ठेवलंय? हा, मी घेतो जरासं बस. वा, तेवढ्यात नाही तेवढ्यात काहीने डिश तयार केली, अशी गोल बिस्किटं लावली आहेत, मग वेपर, मग मध्ये पेढे. ते इतकं छान दिसतंय, ते खायला पाहिजे.